नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या पद्धतीनं उमा किरण शैक्षणिक संकुलनामध्ये त्या पोक्सो अंतर्गत जो गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या नंतर ज्या पद्धतीच्या भूमिका सामाजिक पटलावर उमटल्या, त्या भावनेने तर हा गुन्हा आता सामाजिक पटलावर एक चांगली शिकवण देईल असं भूमिका सामाजिक पटलावर उमटली होती। कारण की ज्या पद्धतीने जन आक्रोश या संदर्भातून रस्त्यावर उतरला, ज्या पद्धतीने समाजसेवी संघटना किंवा सामाजिक कार्यकर्ते या विषयावर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे मत मांडत होते आणि ज्या भूमिकेतून समाजात ही एक घटना ही खूप मोठी एक कलाटणी देईल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची ही विटंबना होते, या विटंबनेला खूप मोठा एक आघात बसेल अशा पद्धतीच्या भूमिका या घटनेतून वाटत होत्या। त्या भूमिकेतून ज्या पद्धतीनं हा विषय पटलावर आणण्यासाठी किंवा हा विषय शासन दरबारी नमूद करून त्याच्यावर ज्या पद्धतीनं ताशोरे ओढायला हवे होते, त्यासाठी सामाजिक भूमिकेत याच्यावर केलेले हे आघात योग्य ते होते आणि योग्य पद्धतीने उमटले। परंतु त्यानंतरच्या ज्या पद्धती सुरू झाल्या आणि ज्या पद्धतीने कायद्याच्या कचाट्यामध्ये या गोष्टीवर ज्या पद्धतीचा बडगा बसायला पाहिजे होता, माननीय मुख्यमंत्र्यांनी तर एक SIT स्थापन करू आणि त्याचं तपास हे IPS महिला अधिकारीकडे देऊ अशी घोषणा करून जनसामान्यामध्ये एक चेतना निर्माण केली होती। पण आजही त्या SIT गुलदस्त्यात आहे। ही गुलदस्त्यातली असलेली SIT ही प्रभावीपणे कधी लोकमुख होईल याचीच आता वाट जनता पाहत आहे। कारण अशा घडामोडी, अशा विषय हे सामाजिक पटलावर निर्माण झालेले अभिशाप आहेत। या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीचा माज जो सामाजिक भूमिकेत येतो, ते माज जिरवण्यासाठी, तो माज संपवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे SITची स्थापना गरजेची आहे। परंतु काळ उलटत चाललाय, वेळ निघत चाललाय। ज्या आरोपींना पोलीस कोठडी संपून आता ती मॅजिस्ट्रेट कोठडीमध्ये सुद्धा रूपांतर झालंय, तरीही यावर गप्प का हा प्रश्न सतत भेडसावतोय। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने सामाजिक भूमिकेत ही घडलेली घटना आणि हा विषय एक ज्या सर्वसामान्य मुलींच्यावर म्हणजे ही एक माइलस्टोन ठरेल अशी भूमिका आहे। कारण की ज्या लोकांना पैशाचा माज आहे किंवा ज्यांना आपल्या सत्तेच्या मस्त्या आहेत, त्या मस्त्या खऱ्या अर्थानं या पद्धतीने रस्त्यावर शासन हे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग नेहमी करतं। जशी दक्षता समिती आहे, विशाखा समिती आहे, पिंक पथक आहेत। हे पथकं फक्त निर्माण केले जातात। वास्तविक परिस्थितीमध्ये सामाजिक भूमिकेत ह्या पथकांची भूमिका जी आहे ती योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट होते का, म्हणजे कार्यवाही यांच्या अंमलबजावण्या व्यवस्थित होते का, हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। की याच SIT सारखं हेही फक्त कागदावरच आहेत। कारण की एवढा गहन विषय सामाजिक पटलावर उभा आहे, ज्याच्यातली 50% सहभाग हा मुलींचा आहे। त्यांचं जीवन त्या पद्धतीने कलाटणी व्हायचं आहे, त्या पद्धतीने त्यांची या देशाच्या विकासामध्ये त्यांना आता 50% वाटा उचलायचा आहे। परंतु ज्या पद्धतीनं या तपासाची गती किंवा या पद्धतीची जी प्रतिक्रिया किंवा या पद्धतीच्या ज्या भूमिका शासन घेत आहे ना, त्या भूमिका आज समाजात पचेल आणि रुचेल अशा नाही आहेत। वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या क्लासेस शिकवण्या आम्ही म्हणायचो, कोणीतरी एक शिक्षक यायचा की ज्यांना जे गावातील त्या विषयाचा तो एक चांगल्या पद्धतीचा त्याचा हँड असायचा, म्हणजे तो एक पूर्णपणे त्याच्यावर त्याची कमांड असायची असा शिक्षक, आणि त्याच्या हाताखाली आमच्यासारखी मुलं पालक पाठवायची आपल्या मुलाचं भवितव्य चांगल्या पद्धतीने व्हावं। पण त्या पद्धतीने पाठवल्यानंतर त्या शिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आणि योग्य ती दिशा आज खूप जणांचं
जीवनाची घडी बसवलेली आहे. परंतु हे शिकवण्या जेव्हा कॉर्पोरेट क्लासेसमध्ये स्थलांतरित झाल्यात ना, म्हणजे या कॉर्पोरेट क्लासेसचे जनक कोण आहेत हे सगळं जर काढलं तर खूप मोठा विषय होईल. पण जेव्हा या कॉर्पोरेटच्या वृत्तीत ही शिकवणी गेली तेव्हापासून या शिक्षणाचा जो व्यवसाय या पद्धतीने मांडण्यात आला आणि वास्तविक स्वरूपात जिथे शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षणाची दारं बंद झाली आणि ही नवी दारं उघडी झाली. ही दारं ज्या पद्धतीने उघडली गेली ना, त्या पद्धतीनं पालकांचाही ताण वाढला. पालकही यंत्रासारखे वागू लागले. कारण की ज्या भूमिकेत सर्व अगोदरचा जो काळ होता, ज्या भूमिका होत्या त्या भूमिका एकमेकाच्या जिव्हाळ्याच्या होत्या. एक विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी याच्यातलं जे नातं होतं ते खूप निकटवर्तीय होतं. पण ज्या पद्धतीने हे कॉर्पोरेट क्लासेसच्या माध्यमातून नवीन श्रृंखला सुरू झाली आणि आज बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी कोणत्याही गावात जा, तुम्हाला या कॉर्पोरेट क्लासेसचे बोर्ड नेहमी तुमच्यासमोर ठळक आपली वेगवेगळ्या पद्धतीची जाहिराती मांडून आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं आता शासनाने ज्या म्हणजे 11वी 12वीचे जे आपण महाविद्यालय उघडलेत ना, त्यालाच तळं लावायला पाहिजे. आणि हे जे काही नवीन उद्भवलेले जे मोठे संकुलन आहेत यांनाच परवानग्या दिल्या पाहिजेत की तुम्हीच हे शाळा उच्च माध्यमिक जे वर्ग आहेत त्यांचा आता तुम्हीच वर्ग चालवा. कारण की आज ज्या पद्धतीची परिस्थिती महाविद्यालयात आहेत किंवा 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांची आहे, तर वास्तविक स्वरूपात कॉलेजमध्ये तर कोणी जात नाही. सगळ्या या शिकवण्यामागे आणि त्यामुळं आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही विषयांचा जो आज स्तर कमी होत चालला आहे किंवा त्याची भूमिका कमी होत चालली, त्या भूमिकेला हेच कारणीभूत आहेत. कारण की मुलंच कॉलेजमध्ये यायला तयार नाहीत. मग आर्ट्स कॉमर्सची मुलं जी आहेत त्या मुलांपैकी कॉमर्सची मुलं ही अशाच पद्धतीचं कुठल्या तरी कोचिंगचा आधार घेतात आणि आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. राहिले आर्ट्सचे, तर आर्ट्सचा पहिल्यापासूनच आपल्याकडं भूमिका आहे आर्ट्सचं काट्ट म्हणजे त्याला कुठलीही भूमिका मिळालेली नाही, कसलेही प्रकारचे मार्क मिळाले नाहीत, म्हणून त्याने आर्ट्स कला या शाखेला त्याचा प्रवेश घेतला. खरं वास्तविक स्वरूपात जर ह्या सगळ्या गोष्टीचं मीमांसा केली तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या जीवन घडवणार आहेत, जीवनाची घडी बसवणार आहेत. ज्या पद्धतीनं कला शाखेत गेल्यानंतर सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यासारख्या महान तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता येतो. गणित कॉमर्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा विषय हाताळता येतो. पण आज समाज ह्या गोष्टीपासून दूर चालला आहे आणि खऱ्या अर्थानं ह्याचं सगळं पातक कोणाच्या डोक्यावरून फोडता येईल तर या कॉर्पोरेट नावाचे जे एक मोठमोठे जे दालनं उभा टाकली आहेत ना, तेच ह्याचे खरे कारणीभूत आहेत. कारण की आज ज्या पद्धतीच्या भूमिका या शिक्षण क्षेत्रात झाल्यात ना, त्याच्यामुळं आज समाजाचा जी एक जडणघडण आहे, समाजाची जी एक भूमिका आहे ती भूमिका बदलत चाललेली आहे आणि आम्ही सहजपणे ते स्वीकार केला आहे. कारण की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं आपल्या पाल्यांचं भवितव्य महत्त्वाचं आहे. पण या भवितव्याच्या नादात ज्या पद्धतीचा आम्ही शिक्षण व्यवस्थेवर घाला घालतो आहे, ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था जी आम्ही एक बाजारीकरण करून ठेवलं आहे त्याचं आम्ही मुखपणे समर्थन करतो आहे. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात फार मोठ्या पद्धतीने भेडसावणार आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची कलाटणी या शिक्षण क्षेत्राची झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ही SIT या संदर्भातून घडलेल्या गुन्ह्यांना आणि या पद्धतीची जी वापरलेली मेथड आहे ज्या पद्धतीची, कारण की या सगळ्या गोष्टी इतक्या सहज आणि सुलभ नाही आहेत. तरीही सामाजिक भूमिकेत ही जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची. त्यामुळं शासनाने केलेल्या घोषणेचं परिवर्तन हे वास्तविक स्वरूपात झालं पाहिजे. फक्त प्रसारमाध्यमांकडं किंवा आमच्याकडं विषय येऊन विषय गरम झाले नाही पाहिजे, तर या विषयांची ऊब समाजाच्या परिवर्तनासाठी निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं हा विषय
सामाजिक पटलावर कुठंतरी त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घडेल. आणि असे जे पांढऱ्या कपड्यात दडलेले जे नराधम आहेत, की जे नराधम आजही समाजाचं रक्तच म्हणेल मी, रक्त पिऊन स्वतःला प्रतिष्ठित समजून सामाजिक वलयात आपली एक वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही चांगल्या पद्धतीचा चोप बसेल. पण परिस्थिती महत्त्वाची, ती एस आय टी गुलदस्त्यात नसावी, SIT वास्तविकतेत यावी. आणि ही वास्तविकता समाज पटलावर घडलेल्या गुन्ह्यांना पुन्हा अधोरेखित करून सामाजिक पटलावर भयमुक्त वातावरण. कारण की हळूहळू आम्ही UPच्या परिस्थितीत बदलतो की काय, UP योगींनी सरळ केला आहे, पण महाराष्ट्र या घटनेंनी बिघडतो की काय, अशीच भूमिका निर्माण होते. त्यामुळे या विषयाची गंभीरता आणि या विषयाचा जो होणारा परिणाम दोन्ही विचार करून शासनाने योग्य ते निर्णय घ्यावे. आणि खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी हा विषय, तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटलं, तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. बिनधास्त तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. आणि विषय आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.